हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमार्थी परमात्म्याने सत्पुरुष कबीर साहेबांनी येऊन हे विधान सांगितले की मुलांनो, तुम्ही विष खाणं सोडून द्या जर इथे पण सुखी राहू इच्छिता जोपर्यंत तुमचं जीवन बाकी आहे. आणि अज्ञानी मुले चुका करतात. जर समजदार झाले ना मग त्यांना हात नाही लावू शकत. जसं छोटासा मुलगा सापाला पण पकडतो आणि त्याला तो चावतो, तो मरून जातो. त्याला ज्ञान नाही की किती भयंकर जनावर आहे. आणि जेव्हा तो मोठा होतो त्याला त्या जनावराबद्दल माहिती होते की हा तर मोठा भयंकर आहे, याच्या जवळ पण नाही गेलं पाहिजे. तर मग तो दुरूनच सापाला बघून पळून जातो दूर. दुसऱ्यांना पण सांगेल की इकडे नका जाऊ, साप आहे साप आहे. आणि पहिले तो रांगत सरपटत त्याला पकडायचा, कारण त्याला माहीत नाही, ज्ञान नाही. ज्ञानाशिवाय भीती नाही वाटत. तर तत्वज्ञानाने आपल्याला भीती वाटेल की परत त्याबद्दल सांगितलंय. जैसे किरका जहर का रंग होरी हो, कहो कौन तिस खावे राम रंग होरी हो. जसं विषाचा म्हणजे जहरचा एक कण पण पडला असेल कुठेही आणि हे माहीत होईल की हा कण विषाचा आहे, तर त्या कणाला पण कोण खाणार? कण, छोटासा कण. आणि इथे आपण बाटलीच्या बाटली पितो विषाची, म्हणजे काहीही असू दे, काहीच वाटत नाही. सांगा, कोणत्याही क्षेत्रात बघा हाहाकार माजलाय. कोणत्याही क्षेत्रात जाऊन बघा माणसाला संतोष राहिला नाही. तर इथे परत माहीत होईल जैसे किरका जहर का रंग होरी हो, कहो कौन तिस खावे राम रंग होरी हो. म्हणजे आपण धन साठवतो आनंद साजरा करायला, तर परमात्मा सांगतात आनंद तर तुम्हाला परमात्म्याच्या रंगात रंगल्यानंतर हा आनंद होईल. होळी होईल. तुमची खरी होळी तेव्हा होईल आणि रोज होईल तुमचा होळीचा सण. या प्रकारे हे ज्ञान झाल्याने पुण्यात्म्यांनो आपण खूप साऱ्या पापांपासून असेच वाचू शकू आणि मग परमात्मा प्राप्त करू. तर पुण्यात्म्यांनो प्रसंग चालू आहे की परमात्म्याची भक्ती न करण्याने मानव किती दुःखी होत आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये सांगितलं आहे की त्या सच्चिदानंद घनब्रह्मने आपल्या मुखकमलातून जे ज्ञान दिलं आहे ते तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान आहे ज्यामुळे आपला मोक्ष होईल. सगळ्या कर्मबंधनातून मुक्त व्हाल. आणि त्या तत्वज्ञानाला मी नाही जाणत. गीता ज्ञानदात्याने सांगितलं की तत्वदर्शी संतांना विचार, ते सांगतील. याने तर आपले हात झटकले आणि 18 अध्याय पण बोलले, गोष्ट तिथली तिथेच सोडली. मग त्या तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे गीताध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 मध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये की उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाला हा संसाररूपी उलटा लटकलेला वृक्ष जाण. वरती जी मुळे आहेत तो पूर्ण परमात्मा समजा, परमाक्षर ब्रह्म, सत्पुरुष. आणि वरचे लोक जिथे ते मालक राहतात तो अमरलोक आहे. ते सगळे मिळून अमरलोक आहे तो. परंतु त्याचे 4 विभाग आहेत. एक सतलोक आहे, दुसरा अलखलोक आहे, मग अगमलोक आहे आणि चौथा परत अकहलोक अनामी लोक आहे. ते सर्व अमर क्षेत्र आहे, ते शाश्वत स्थान आहे ते. आणि त्याला सांगतात खाली वरती मुळे, खाली 3 गुणरूपी शाखा, रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी शाखा आहेत.
आता गीता ज्ञानदात्याने तर फक्त एवढंच सांगितलंय, वरती तर मूळ आहे त्याची आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. बाकी सगळं सोडून दिलं. परत सांगितलं की जो या संसाररूपी वृक्षाचे सगळे विभाग सांगेल, स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमेश्वर आले होते हे तत्वज्ञान सांगण्यासाठी. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं होतं? अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वा की डार, और तीनों देवा शाखा है ये पात रूप संसार. आपल्या द्वारे रचलेल्या सृष्टीला रचणाराच सांगू शकतो. आणि परमात्म्याने हे पण सांगितले होते, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार, कहें कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. तीन देव की जो करते भक्ति, उनकी कबू ना होवे मुक्ती. आता ते सांगत होते सच्चाई, आणि आम्हाला लागली कडवी. आम्ही आपल्या पित्याचे शत्रू झालो, त्यांच्यापासून विमुख झालो, आणि ज्याच्यामुळे आपण आजपर्यंत धक्के इथेच खात आहोत. तर पुण्यात्म्यांनो, ज्या ज्ञानाला ना तर गीता ज्ञानदाता जाणत, आणि ते ज्ञान परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी कबीरजींनी बोलून आपल्या अमृतवाणीमध्ये लिहून ठेवलंय, ज्यांना ते अशिक्षित म्हणत होते, तर पुण्यात्म्यांनो, ही पण एक विशेष कृपा दात्याची. कारण तो तर परमात्मा आहे, आणि परमात्म्याची कोणती पण जी क्रिया आहे, कोणते पण जे कार्य आहे, त्यात कोणतीही त्रुटी नाही असू शकत. तर त्यावेळी तो दाता ब्राह्मण वर्गात आला असता आणि थोडंफार काही संस्कृत पण शिकला असता, ज्ञान हेच सांगितलं असतं, तर आपण हे नसतं मानलं की हे भगवान होते. आपण तर विचार केला, यांना लक्षात आलं असेल आणि ब्राह्मणांना समजलं नसेल, हे भगवान नाही आहेत. आता स्पष्ट झालं, जो अशिक्षित अक्षरज्ञान जाणत नाही आणि ते ज्ञान सांगत आहे जे आमच्या पुराणात लिहिलेलं आहे. आणि हे आमचे धर्मगुरू आचार्य शंकराचार्य, ब्राह्मण, ऋषी, महर्षी, संत आणि महंत यांना कख नाही माहिती पुराण, वेद आणि गीतेचं. तर हु इज गॉड? कबीर इज गॉड. आता श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 1 समजायला सोपा जाईल. पहिलं चित्र पहा. हा आहे उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी. पर्णानी म्हणजे पानं. छंदांसी यस्य पर्णानी यत्तमवेद स वेदवित. ही पहा श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. जयदयाळ गोयंदका याचे अनुवादक आहेत. अध्याय नंबर 15चा हा पंचदशोध्याय 15वा अध्याय आहे आणि पहिला मंत्र आहे ऊर्ध्वमूलम. हा पहिला मंत्र आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यह तमवेद सह वेदवित. वेद म्हणजे जाणणे पण होते. वेद हे 4ही वेदांचे पण बोधक आहे. ऊर्ध्वम म्हणजे वरती, मूलम म्हणजे मूळ, आणि अध म्हणजे खाली, शाखा. अश्वत्थम प्राहु अव्ययम हे संसाररूपी पिंपळाचं झाड अविनाशी म्हटलं गेलं आहे. छंदांसी म्हणजे याचे सर्व विभाग. छंद याची पानं, पर्णानी याची पानं, हे जे आहेत ते पाने, त्याचे असे विभाग आहेत. य तमवेद या सर्वांना जो जाणतो, स वेदवित, ते वेदाच्या तात्पर्याला जाणणारे असतात. हे वाचूया. आदी पुरुष परमेश्वर मूळवाले. इथं लिहायचं होतं आदी पुरुष परमेश्वर म्हणजे पूर्ण परमात्मा रूपी वरती मुळं असलेले. ऊर्ध्व म्हणजे वरती. अधशाखम असायला हवं होतं. खाली शाखावाला हे ब्रह्मरूप मुख्य शाखावाले चुकीचं लिहिलंय.
कारण हे पहा, हे 2 नंबर श्लोक नंबर 2 मध्ये 2 वेळा अध शब्द आहे. अध अध. आणि याचा अनुवाद याच इंग्रजांनी केलाय. जणू अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली. इथं विसरले, हे इथे केलं कल्याण आपलं. इथं लिहायचं होतं खाली शाखम, पूर्णतः सरळ, ऊर्ध्व मूलम, वरती मुळवाला आणि खाली शाखावाला. हा संसाररूपी, या संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं सांगितली गेली आहेत, छंद म्हणजे वेद लिहिलंय, ही पहा अक्कल यांची. छंदांचे म्हणजे विभाग आहेत, ज्याची ही पानं वगैरे. आणि या सर्वांना, या संसाररूपी वृक्षाला जो पुरुष मुळासकट म्हणजे मुळांपासून पानांपर्यंत ज्याला तत्वाने जाणतो, तो स वेदवित. संस्कृत पण वाचा. ही काही लांबलचक गोष्ट नाही की आपण कधी लक्ष दिलं नव्हतं याच्याकडे. स म्हणजे तो, वेदवित म्हणजे वेदांच्या तात्पर्याला जाणणारा, म्हणजे तत्वदर्शी संत आहे तो, जो याचे सर्व विभाग जाणतो. तर कोण आहे तो? कुणी सांगितलं हे ज्ञान? कबीर परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी. आणि रामानंदजींना जेव्हा त्या 4ही वेदांचा ज्ञाता मानलं जात होतं, महर्षी रामानंदजी, आणि पुराणांना कंठस्थ पाठ करून ठेवलं होतं. बाल ब्रह्मचारी आणि 104 वर्षांचा झाला होता ओझी वाहता वाहता. जेव्हा परमात्मा भेटले होते आणि सतलोक दाखवून परत सोडलं होतं आपल्या स्थितीला, परिचित करून तेव्हा सांगितलं होतं, तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, गरीब दास तेरे रूप बिना और न दूजा अंश. तुम्ही साहेब, तुम्ही संत आहात. तुम्ही साहेब म्हणजे परमात्मा आहात. आणि तुम्हीच वास्तवात जे तुमच्यात गुण आहेत, एक संत, तुम्हीच ते संत आहात. आणि तुम्हीच सद्गुरू आहात. सतगुरू म्हणजे सत्य ज्ञान देणारा. तर आता पहा, हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे. परमात्म्याने सांगितले होते, अक्षर पुरुष एक वृक्ष आहे जो जमिनीच्या बाहेर दिसतो, तो भाग त्याला वृक्ष म्हणतात, म्हटलं जातं. हे जाणून घ्या, एक वृक्ष आहे. आणि हे खोड हा अक्षर पुरुष आहे, त्याला परब्रह्म पण म्हणतात. इतका भाग समजा या संसाररूपी वृक्षाचा. आणि यातून एक मोठी फांदी निघाली आहे, तो क्षरपुरुष आहे. हा अक्षरपुरुष, हा क्षरपुरुष, हा क्षरपुरुष इतका हा. याच्या मग 3 शाखा होतात. ये तीनों देवा शाखा हैं भाई, पाते रूप संसार. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वाकी डारे. क्षरपुरुषाला निरंजन पण म्हणतात, ज्योती निरंजन, काळ. क्षरब्रह्म पण म्हणतात त्याला, क्षरपुरुष पण, कालब्रह्म पण. ही तर फांदी आहे. और तीनों देवा शाखा हैं भाई, पाते रूप संसार. ही अमृतवाणी परमात्म्याची. कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन कहो, सरपुरुष कहो, वाकी डार, और तीनों देवा शाखा हैं, ये पात रूप संसार. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणत असतात 3 देवांची जो करेल भक्ती, म्हणजे भक्तीचा अर्थ होतो इष्टरूपात मानून त्यांच्यावर आश्रित होणं. त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणाची पूजा नाही करत, म्हणजे इष्टरूपात मानून जी साधना केली जाते त्याचे आपण भक्त म्हणवले जातो. तर काय सांगतात? तीनों गुण की भक्ति में ये भूल पड़ो संसार, और कह कबीर निज नाम बिना तुम कैसे उतरो पार. आता परत बघा, गीताध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 2, 15चा आणि श्लोक नंबर 2 मध्ये म्हटलंय, ज्या संसाराची 3 गुणरूप पाण्यामुळे वाढलेली नाहीये, 3 गुणरूप शाखा, विषय प्रवाला शाखा, संस्कृत पण वाचूया, विषय प्रवाला शाखा, म्हणजे हे विषय भोग रूप कोंभरूपी देव, मनुष्य, तिर्यक इत्यादी योनिरूपी शाखा नाही. विषय विकारांच्या शाखा आहेत. 3 रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. खाली व वरती पसरलेली आहेत, सर्वत्र नाहीये. हे ऊर्ध्व म्हणजे वर आणि अधम म्हणजे खाली पसरलेली आहे. आणि मनुष्य लोकात
कर्मानुबंधिनी म्हणजे कर्माच्या अनुसार बांधणारी. जसे ज्याने कर्म केले आहे इतकेच फळ देतात, हे बांधून ठेवतात या तिन्ही देवता. हे याची आहे मुख्य मुळं आहेत ही. संसाररूपी वृक्षाची मुळं नाहीत. आपल्याला इथे बांधून ठेवतात, कर्माप्रमाणे बांधून ठेवायचे हे मूळ कारण आहे. हे ब्रह्मा विष्णू महेश हे खाली व वरती व्यापून असतात, सगळीकडे नाही. आता तिसऱ्यात काय सांगितलंय की ह्या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले गेले आहे तसे इथे विचार काळात गीता ज्ञानदाता सांगतो, जसं त्याच्या विषयात जाणकार सांगतात तो इथे नाही मिळत. तो या संसाररूपी वृक्षाचा जसं स्वरूप सांगितलंय तसं या विचार काळात म्हणजे तुझ्या आणि माझ्या गीतेच्या विवेचनात, विचार मंथनात नाही मिळत. म्हणजे मी नाही सांगू शकणार त्याबद्दलची पूर्ण माहिती, कारण याचा न आदी आहे ना अंत आहे. गीता ज्ञानदाता सांगत आहे की मी याच्या आदी व अंताशी परिचित नाहीये आणि ना याची चांगल्या प्रकारची स्थिती आहे. यामुळे या सुविरूढ मूलम अतिदृढ मुळे असणारे हे नाही, अतिदृढ मुळंवाले. कारण वरती जो मूळ स्वरूपात आहे, जो वरती जे मूळ राहिले आहे, जसे आपण पाहिले आता इथपर्यंत तुम्ही पाहिलेत. पहा आता इथपर्यंत तुम्ही पाहिले की अक्षरपुरुष एक वृक्ष आहे. जमिनीतून बाहेर क्षरपुरुष त्याचे खोड झाले, तिन्ही देवता शाखा झाल्या आणि आपण पानांच्या रूपात समजा. परंतु हे मूळ तरी शिल्लक आहे. हा आहे तो पूर्ण परमात्मा. याला पूर्ण ब्रह्म म्हणा, परमेश्वर म्हणा, परम अक्षर ब्रह्म म्हणा. तर हे मूळ आहे. मुळापासूनच सर्व खुराक मिळतो रोपट्याला, झाडाला. तर सर्वांचं धारण पोषण करणारा पण हाच परमात्मा झाला, जो मूळ रूपात म्हणजे परम अक्षर ब्रह्म परमात्मा आहे. हे ते मूळ आहे. हे परमक्षर ब्रह्म आहे. हे आहे कोण? हे बघा, हे ते आहेत परमात्मा, जे काशीत धाणक रूपात विणकर बनून राहिले होते 120 वर्षांपर्यंत आणि ही लीला सांगून आपल्याद्वारा रचल्या गेलेल्या सृष्टीला सांगून निघून गेले. आता ही संकल्पना स्पष्ट करूया की रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. बघा हे मार्कंडेय पुराण, हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. सचित्र मोठा टाईप, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. आणि याच्या 123 पानावर आम्ही आपल्याला दाखवतो. मार्कंडेय ऋषी सांगत आहेत. मार्कंडेय ऋषी, इथून मार्कंडेय ऋषींचे हे वचन चालू आहे आणि इथे येऊया आपण 123 पानावर. आता काय सांगतात? रजगुण प्रधान ब्रह्मा, तमगुण प्रधान रुद्र, सत्वगुण प्रधान विश्वपालक विष्णू आहे. याच 3 देवता आहेत व हेच 3 गुण आहेत. स्पष्ट झालं? रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण. तिन्ही देवता म्हणा किंवा 3 गुण म्हणा, एकच गोष्ट आहे. आणि आता पूर्ण संकल्पना स्पष्ट करूयात. देवी भागवतमध्ये संस्कृत पण बरोबर आहे. आता आपण संस्कृत पण वाचूयात, काही मोठी गोष्ट नाही आहे. अथ श्रीमद देवी भागवत सभाषुटीकम समहात्म्यम, खेमराज श्रीकृष्ण प्रकाशन, मुंबईहून. याच्या 3ऱ्या स्कंदाच्या 11व्या पानावर हा 3रा स्कंद आहे. अथ श्री मद्देवी भागवते भाषा टीका युक्ते तृतीय स्कंद प्रारंभते. हा 3रा स्कंद सुरू होत आहे संस्कृत सहित आणि टीका सहित. याचे हे पान नंबर 11 आहे. आणि हे पहा, याचा अध्याय नंबर 5 आहे. हा अध्याय 5 आणि याचा 8वा श्लोक वाचूया 5व्या अध्यायाचा, 3ऱ्या स्कंदाचा. हा 7वा इथे संपतो, 8वा इथे सुरू होतो. हे माता भगवान शंकर आपली माता दुर्गाला सांगतात, जर आम्हावर आपण सदा तुम्ही दयायुक्त आहात तर आम्हाला तमगुणात कशा प्रकारे प्रदान केलं आहे? ब्रह्मा रजोगुण आणि हरी सत्वगुण युक्त केलेत. का केलेत? आता आपण संस्कृत पण वाचूया. पहा, हा 7वा संपला, 8वा श्लोक सुरू होतो. यदि दयार्द्रमना न सदांबिके कथम अहम विहितच्च. शंकर भगवान म्हणतायत कथम अहम
मला बनवलं, विहितश्च अंबिके म्हणजे आई. तमोगुण, मला तमोगुण का बनवलं? कमलज, कमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माला रजोगुण संभव आहे. रजोगुण का उत्पन्न केलं? आणि सुवितः किंवा सत्वगुण हरी, आणि सत्वगुणी विष्णूजीला सत्वगुणी का बनवलं? इति सिद्धम रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी. आता या श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर, आता एक तर आपण वाचला, समजून पण घेतला. वरती मूळवाला ऊर्ध्वमूलम अधशाखम, ऊर्ध्वमूलम अधशाखम, हे पहिलीच्या वर्गातल्या प्रमाणे होईल तुमच्यासाठी. काही दिवसांनी बघा, ऊर्ध्व म्हणजे वर मूळ, मूळ आहे, खोड आहे. समजा वरती मूळवाला, खाली शाखावाला. हा संसाररूपी पिंपळाचा एक अविनाशी वृक्ष म्हटला गेलाय. छंदांसी यस्य पर्णानी, याचे हे विभाग आहेत, पाने वगैरे सर्व विभाग आहेत. तम वेद, या तमवेद, या म्हणजे जो, तम म्हणजे त्याला, अज्ञानाच्या अंधकारात लपलेल्या जाणत आहे. सवेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. यांनी तर ही आडकाठी टाकून ठेवली, आदिपुरुष परमेश्वर रूप मूळवाले, हे तरी इथपर्यंत ठीक लिहिलंय. ब्रह्मरूप मुख्य शाखावाले, यांची बुद्धी तर इथेच भरकटली आहे, उलटी सुलटी. आणि परत म्हटले संसाररूपी पिंपळाच्या झाडाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं म्हटली गेली आहेत. आणि त्या संसाररूपी वृक्षाला जो पुरुष मुळापासून, म्हणजे मुळापासून जाणतो, मुळापासून पानापर्यंत जाणतो, तत्वाने जाणतो, सवेदवित, तो आहे वेदांच्या तात्पर्याला जाणणारा. आता पहा, आता या संसाररूपी वृक्षाचं काय सांगितलंय की त्या संसाररूपी वृक्षाची तिन्ही गुणरूपी, तिन्ही गुणरूपी, हा अनुवाद चुकीचा केलाय. विषय प्रवाला शाखा, विषय विकारांची ही शाखा, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी, तिन्ही गुण रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी शाखा खाली व वरती पसरल्या आहेत. आणि मनुष्य लोकात कर्मानुसार हेच आपल्याला इथे फसवून ठेवतात, बांधून ठेवतात. हे खाली आणि वर व्याप्त आहेत. आणि परत सांगितलंय तिसऱ्यात, या संसाररूपी वृक्षाचे स्वरूप जसं सांगितलंय, जसं इथे विचार काळात, म्हणजेच तुझ्या व माझ्या गीताजीच्या चर्चेमध्ये नाही मिळत. मी नाही सांगू शकत तुला, याचा आदी आणि अंत मला माहीत नाही, आणि नाही याची चांगल्या प्रकारची स्थिती आहे. यासाठी या सुविरूढ मूल म्हणजे अतिदृढ मूळवाला, कारण ते वरती परमात्म्याचे जे वरती क्षेत्र, आणि भगवान तो तर अविनाशी आहे, स्वतः अतिदृढ आहे. आणि संसार रूपी पिंपळाच्या झाडाला दृढ, यांनी काय म्हटलंय, असंग शस्त्रेण छित्वा, याचा अर्थ होतो वैराग्यरूप शस्त्राद्वारे नाही, तत्वज्ञान रूपी शस्त्राद्वारे कापून. म्हणजे त्या तत्वज्ञान रूपी, त्या तत्वज्ञानाने समजून, त्यानंतर हा चौथा श्लोक इथे अनुवाद आहे याचा. त्यानंतर परमपदरूप परमेश्वराला चांगल्या रीतीने शोधलं पाहिजे. जिथे गेलेले पुरुष परतून कधी परतून संसारात नाही येत, आणि ज्या परमेश्वराकडून या पुरातन संसार वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झाली आहे, त्याच आदी पुरुष नारायणाला मी शरण आहे. अशा प्रकारे दृढनिश्चय करून त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यासन केलं पाहिजे. प्रपद्ये म्हणजे त्याची पूजा केली पाहिजे, निधिध्यास नाही. प्रपद्ये म्हणजे पूजा. आता इथे काय झालं, याचा अर्थ, याचा सरळ अर्थ झाला, गीता ज्ञानदाता आपल्यापेक्षा दुसऱ्या कोणत्या समर्थ परमात्म्याला शरण जायला सांगत आहे, आणि त्याची पूजा कर, आणि सर्व गोष्टींचा त्याग कर. म्हणजे आपल्या पूजेला मना करत आहे, फक्त त्याचीच पूजा कर, ज्याने संसाररूपी वृक्षाची रचना केली आहे, ज्यामुळे संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झाली आहे. आता पुण्यात्म्यांनो, गीता ज्ञानदाता आपली स्थिती सांगत आहे. अर्जुन 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकामध्ये, 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या गीतेच्या 2ऱ्या श्लोकात, की अर्जुन, तुझे व माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत, मी जाणतो.
माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत. याने सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता तर स्वतः सांगतोय की मी नाशवान आहे. तर या नाशवानाची भक्ती करून तो त्या स्थानाला कसं प्राप्त करणार जिथे गेल्यानंतर परत परतून संसारात नाही येत. तर याने सिद्ध झालं की गीता ज्ञानदात्यापेक्षा कोणी अन्य परमात्मा आहे आणि त्याची साधना केल्यानेच हा जन्म आणि मृत्यूचा दीर्घ रोग जाईल. आणि जोपर्यंत हा जन्म आणि मृत्यूचा रोग नाही जाणार तोपर्यंत आपण सुखी नाही होऊ शकत. मोक्ष आपला मोक्ष नाही होऊ शकत. आपण इथे बंधनात बांधलेले आहोत कर्मांच्या बंधनाने. आणि सतलोकात गेल्यानंतर आपल्यावर कोणत्याही प्रकारचा कोणताही दबाव नाही. आता पुण्यात्म्यांनो, जसं हे अन्य संत सांगतात की परमात्मा तिथे निराकार आहे, सतलोकात प्रकाशच प्रकाश आहे. परत आपण काय दिवे लावणार? त्या प्रकाशात जाऊन काय करणार बाबा? त्यात बुडून मारायचंय. तिथे एखाद्या माथेफिरूने म्हटलं की तिथे थेंब थेंब फिरत आहे प्रकाशात आत्मे, जसे तिथे मजा करतात. थेंबांनी काय मजा येणार सांगा? मासा फिरतो पाण्यात धक्के खात असतो. आता तिथे जशी ही सृष्टी आहे अशीच्या अशी आहे तिथे, परंतु त्याचे साहित्य नाशवान नाहीये. शरीर जे आहे प्रत्येक नरनारीचे अमर शरीर आहे, युवा शरीर आहे. कधी वृद्ध नाही होत, कोणता आजार नाही, कसली कमतरता नाही. आता इथे काय करतो आपण? ज्याच्याकडे थोडेसे पैसे जमा झाले, मुलांना लागली सुट्टी, मग धक्के खायला जातो आपण सिमला आणि कुलू आणि मनालीमध्ये सैरसपाटा करायला. आणि तिथे किती दिवस राहतो? 5-4 दिवसानंतर खिसा रिकामा झाल्यावर परत इथे येऊन पूर्ण दिवस त्याच उकाड्यात परत राहतो. तर आपण हे सैरसपाटे ना तिथे करूया सतलोकात. कित्येक ना कोणतं काम करायचं, ना मृत्यू होणार, म्हातारी वृद्ध अवस्था येणार, ना रागद्वेष, पूर्णतः नाममात्र पण नाही राहत. आणि पुण्यात्म्यांनो, इथे तर नाही माहीत किती चांगला माणूस दिसतो आणि कोणतं संकट उभं करेल एका मिनिटात घरावर. परिवारातील सदस्य असं कोणी कोणता खटला करेल, कोणी दुसरा पैसे घेऊन नाही देणार, परत धक्काबुक्की, हाणामारी, खटले, लढणे. तर तिथे असं काही नाहीये. आणि पुण्यात्म्यांनो, इथे पहा, आपण म्हातारे होऊ नये आणि मृत्यू येऊ नये, भले कितीही दुःख येऊ दे, कोणताच प्रॉब्लेम नाहीये, कारण पूर्णतः सवयीच्या अधीन झालोय. त्याच्याबरोबर खेचाखेची करत राहण्याची, तर तिथे कोणतंही दुःख पण नाही, तर तिथली आवड निर्माण होईल तुम्हाला. इथे तर मृत्यू येणारच आहे, तर तुम्ही पदराला गाठ बांधून ठेवा. तुम्ही ना समज असलं तर हे होणारच होणार आहे, हे समजलंच आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि परत इथे ज्या घर आणि बंगला, मुले आणि मुलींना, या गाड्यांना तुम्ही तुमचे मानत असाल, हे तुमचे कुठे आहेत? मृत्यू होताच आहे तर संपणार तुमच्यापासून. मग यांची आशा का ठेवायची? कारण इथे या ज्ञानाने तुमची आशा दूर होईल आणि इथे खऱ्याच्या आधाराने दूर होईल. इथून यात कोणतीच आस्था नाही राहणार. इथे किती सुखाने राहतात तुम्हाला माहीत होईल. हे ठिकाण ठीक नाही, तर मग का नाही आवड? मग इथून आशा दूर होईल, तेव्हा तिथे लागेल. और जहां आशा ता वासा होई, मन कर्म वचन सुमरियो सोई. तर त्यात आवड बनेल तुमची. यांना इथे कितीही गोष्टी सांगू द्या, तिथे जाऊन लीन होतो. लीन कोण होऊ इच्छितो? या काय सांगायच्या गोष्टी आहेत? तर परमात्म्याने येऊन ते ज्ञान दिलं आणि डोळ्यांनी पाहिलं. त्या महापुरुषांनी सांगितलं ज्यांनी परमात्म्याला पाहिलंय, आणि तिथून परत येऊन सांगितलं की परंतु त्यांनी असं सांकेतिक भाषेत लिहिलं आहे ते जनसाधारणाला समजू नाही शकत. त्यासाठी शिक्षकाची आवश्यकता असल्याचं सांगून गेलेत कबीर भगवान साहेब. कि गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दाने, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझे न सार रहे अज्ञानी. गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, ज्यों थो था बुस छड़े मूड किसाना. तर गुरुला इतकं महत्व यासाठी दिलं की तो अशा सांकेतिक भाषेत लिहिलं. परमात्मा कबीर साहेब आपल्या वाणीला लिहून गेले
की कबीरपंथी नाही समजू शकले, कारण काळाने म्हटलं होतं की तुझ्या नावाने मी 12 पंथ चालवीन. 12 पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा. 12 पंथ नाम जो ले ही, हमरे मुख में आन समोई. और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को भरमाऊं. जाओ जोग जीत संसारा, जीव न माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने, हमारी ओढ़ हो बाद बखाने. आता हे कबीर पंथी नाही समजू शकले परमात्म्याच्या महिम्याला, आणि कबीर सागरमध्ये वाचत येते. कबीर वाणी वाचत यांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या, त्यांच्या 6 15 600 वर्षात. आणि हे कख नाही समजू शकले सतलोक आणि सत्पुरुषाच्या बाबतीतले. यासाठी आदरणीय धर्मदास साहेबजींना परमात्म्याने सांगितलं होतं, धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान की तरह बाहर ना चाहिए. मूल ज्ञान बाहर जो पड़ी, या बिचली पीढ़ी हंस नी तरही. तर यासाठी परमात्म्याने त्या काळाबरोबर लपाछपी करून आणि आता तुम्हाला शिक्षित बनवायला लागेल, नाहीतर हे विष आपल्याला कधी नाही खाऊ देणार तो भगवान. 4थं युग संपत आलं तरी हे विष आमच्या जवळ येऊ नाही दिलं या शिक्षणाचं. इतकं बेईमान बनवतं हे शिक्षण. परंतु आता काळाने म्हटलं होतं की त्यांचं इतकं पतन करेल. नकली पंथ आपल्या नावाने, तुझ्या नावाने, कबीर नावाने पंथ चालवेन. आणि कबीर सद्गुरू आहे, कबीर साहेब आहे. आम्ही कबीरपंथी आहोत. गीत गात राहतील आणि त्यांच्या मुखात तो मंत्र तर नाहीये ज्याने मोक्ष होईल, तर माझ्या मुखात फसून राहतील. त्या 12 त्या पंथात जे नाव घेतील ते माझ्याच मुखात राहतील. आता परमात्म्याने दया केली. पुण्यात्म्यांनो, या दासाला पाठवलं आपला प्रतिनिधी बनवून, आणि ती बुद्धी दिली या दासाला परमात्म्याने, कबीरजींनी आपल्याद्वारे लिहिल्या गेलेल्या त्या सांकेतिक शब्दांना आता या दासाद्वारे सार्वजनिक करत आहे तुमच्यासमोर. तर पुण्यात्म्यांनो, हे कबीरपंथी नाही समजू शकले आणि हे राधास्वामी, धनधन सद्गुरू, जय गुरुदेववाले, हे शिवदयालजींपासून निघालेले, हे सच्चा सौदा शिरसावाले, जगमालवाले, हे त्याच काळाच्या चालवलेल्या पंथातील एक आहे. तर आता प्रसंग चालू होता. परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी येऊन सांगितले होते आणि धर्मदासजींना सांगितले होते की एकदा माझी या काळाबरोबर वार्ता झाली होती. त्याने सांगितले होते की कलियुगामध्ये असे करीन या प्राण्यांना, हे भक्तियोग्य नाही राहणार. तर परमात्म्याने तुम्हाला पहिल्यांदा चांगलं शिक्षण दिलं. त्यांना माहीत होतं हे बिघडणार खूप. आपण बिघडलो पण खूप, कारण की चांगला हुद्दा असेल, चांगली कार बंगला असेल, रामाची आवश्यकताच नाही समजत होत आपण. आणि उद्या गाढव बनून कुंभार 2.5 मणाचा बोजा लादेल तेव्हा समजेल. तर ते ज्ञान नाही आपल्याला, ते ज्ञान या ज्ञानानेच होईल, या तत्वज्ञानाने होईल. तर पुण्यात्म्यांनो, आता आपल्याला तो मोक्ष प्राप्त करायचा आहे, जिथे गेल्यानंतर परतून आपण संसारात येत नाही. तर तो कोण आहे? तो परमअक्षर ब्रह्म आहे. तो सत्पुरुष, अमर पुरुष आहे. गीताध्याय नंबर 7 श्लोक नंबर 29 मध्ये गीताज्ञानदात्याने सांगितलंय की अर्जुन, जे मी तुला ज्ञान सांगितलंय की तत्वदर्शी संताचा शोध घे, मग तो तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म तत्वाचं ज्ञान सांगेल. तो तत्वज्ञान सांगेल तुला. त्या तत्वज्ञानाला समजल्यानंतर त्यात लिहिलंय 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात सांगितलंय की जरा मरण मोक्षाय यतंती ते जो माम आश्रिते, म्हणजे माझ्याद्वारे दिल्या गेलेल्या या ज्ञानाला जो आश्रय बनवून तत्वदर्शी संताचा शोध करतात, आणि जो फक्त इथे जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धावस्थेचं दुःख, मरण म्हणजे मृत्यू, जरा आणि मरणातून सुटण्यासाठी जे प्रयत्न करतात आणि जगातल्या कोणत्याही वस्तूची जे मागणी नाही करत, ते तत्व ब्रह्म विदू
ब्रह्मतत्वविदू आणि त्या परमात्मा तद्ब्रह्मला जाणतात आणि अखिलमच अध्यात्म सर्व अध्यात्माला जाणतात आणि सर्व कर्मांनी परिचित आहेत. इथल्या सगळ्या कर्मांनी आणि पूर्ण अध्यात्म मार्गाने ते लोक परिचित आहेत जे फक्त जरा आणि मरणातून मोक्षासाठीच प्रयत्न करत आहेत. 8व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात गीता ज्ञानदात्याला अर्जुनाने विचारले, किम तद्ब्रह्म. ज्या तद्ब्रह्मला जाणून प्राणी केवळ जरा आणि मरणातून या कष्टातून सुटण्याचा प्रयत्न करत असतो, तर ते तद्ब्रह्म काय आहे? कोण आहे तो भगवान? गीता ज्ञानदात्याने गीताध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 3 मध्ये उत्तर दिले. तो परमाक्षर ब्रह्म आहे. बघा, अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29, हा 29 नंबर आहे. यात म्हटलंय की जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतंती यः माम आश्रितः. माझ्या या ज्ञानाचा आश्रय करून की तत्वदर्शी संताचा शोध घे. तर हे यतंती यः जे प्रयत्न करतात, जरा आणि मरण मोक्षाय जरा आणि मरणाच्या मोक्षाच्या साठी जे प्रयत्न करतात, ते ब्रह्मतत्विदू कृष्णाम आध्यात्मच कर्म अखिलम. ते पूर्ण अध्यात्माला, तत्ब्रह्मला आणि सगळ्या कर्मांनी परिचित आहेत, जाणत आहेत. विदू म्हणजे जाणतायत. याचा अनुवाद वाचूया. जे मला शरण येऊन जरा आणि मरणातून सुटण्यासाठी, जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धावस्था असं लिहिले त्यांनी इथे, ते पुरुष त्या तत्ब्रह्म त्या ब्रह्मला, संपूर्ण अध्यात्माला, संपूर्ण कर्मांना जाणतात. त्या 3ऱ्या श्लोकात हे सांगितलंय 8व्या अध्यायाच्या की फक्त जे मलाच सर्व काही समजत आहेत ते मलाच जाणतात. ते तर मलाच जाणतात बस. मग इथे सांगितलं 8व्या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात अर्जुनाने विचारलं गीतेत की किम तद्ब्रह्म, किम अध्यात्म, किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम, अधिदेवम किम उच्यते. याचा ते ब्रह्म काय आहे? आणि याचे 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलंय गीता ज्ञानदात्याने. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात तो परमाक्षर ब्रह्म आहे. आता याने सिद्ध झाले की गीता ज्ञानदात्याहून कोणी अन्य परमशक्ती आहे जी जीवाला पूर्ण सुखी करू शकते आणि पूर्ण मोक्ष प्रदान करू शकते. आता इथे गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 व 7 मध्ये गीता ज्ञानदात्याने सांगितलं आहे की माझी भक्ती कर, मलाच प्राप्त होशील. आणि 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 या 3 मंत्रात म्हटलंय की त्या परमेश्वर, जर तू साधना करशील त्याच्या भक्तीच्या कमाईच्या ताकदीने, योगाच्या ताकदीने, भक्तीच्या शक्तीच्या ताकदीने तू त्याला प्राप्त होशील. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीता ज्ञानदाता आपल्या साधनेचा मंत्र सांगतात. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण या प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे आणि जो याचं अंतिम श्वासापर्यंत स्मरण करतो, त्याचं शेवटच्या श्वासापर्यंत स्मरण करत सोडून जातो, तो ओमने मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होतो. ओमने मिळणारी परमगती कोणती आहे? ब्रह्मलोक. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात सांगितलंय की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी मग परत जन्म मृत्यूमध्ये येतात. तर याने पण पूर्ण मोक्ष नाही झाला, जन्म मृत्यूचा दीर्घ आजार संपला नाही. मग 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलंय त्या परमाक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म. बघा 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक दाखवतो. अध्याय नंबर 17
आणि श्रीमद भगवद्गीता हा 23वा श्लोक. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाच यज्ञाच विहितः पुरा. याला स्पष्ट केले ओमचे ओम, तत् तत् सत सत, ओम तत्सत असे. हे 3 प्रकारचे ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचे नाव म्हटले आहे. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म करतात, म्हणजे परमअक्षर ब्रह्म समजा, याला परमअक्षर ब्रह्मचे नाव आहे. आता आपण परत येऊ, परत 8व्या अध्यायाच्या अध्याय नंबर 8 वरच परत येऊया. हे बघा 13व्या श्लोकावर, हे पहा 8व्या अध्याय, 8वा अध्याय गीताजीचा, आणि हा 13वा श्लोक इथे आहे, 13वा. आता आपण संस्कृत पण वाचण्यायोग्य झालोत असं काही नाहीये. देवनागरी लिपी आहे ती. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाति त्यजन देहम स याति परमाम गतिम. आता हा गीता ज्ञानदाता सांगतो की माम ब्रह्म, मज ब्रह्मचा, ओम इति, ओम हे एकाक्षरम, एक अक्षर आहे, नथिंग एल्स. व्याहरण अनुस्मरण म्हणजे उच्चारण करून स्मरण करत करत. य याती त्यजन देहम, य प्रयाती त्यजन देहम, जो शरीर सोडून जातो, याचे श्वास स्मरण करत करत. य याती परमाम गतिम, तो परमगतीला प्राप्त होतो. इथून चालू होते ओम ओम. जो पुरुष आहे ओम, या एका अक्षर ब्रह्मचे उच्चारण करत करत आणि त्याच्या अर्थस्वरूप मज निर्गुण ब्रह्मचे चिंतन करत करत शरीराचा त्याग करून जातो, तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो. ओमने होणारी परमगती ती कोणती आहे? ब्रह्मलोक. ब्रह्मलोकात गेलेले प्राणी परत पुनरावर्तीमध्ये येतात. बघा 8व्या अध्यायाचा इथेच आहे 16वा श्लोक. हे अर्जुन, ब्रह्मलोकपर्यंत सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. हा स्टार लावून त्यांनी ते विश्लेषण पण केले आहे. अर्थात ज्यांना प्राप्त होऊन मागे परत संसारात यायला लागेल, जिथे जाऊन पण परत संसारात यायला लागेल, असे पुनरावर्ती म्हणतात. याला पुनरावर्ती, याचे विश्लेषण केलं, पुनरावर्तीचा अर्थ स्पष्ट केला यांनी. तर याने सिद्ध झालं की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी पण परत येतात ओम नामाचा जप करणारे. आगे गए ना बावड़े रहते भी सब जाही, बिन साहेब की बंदगी कहीं छोड़ ठिकाना नहीं. आता 8व्या अध्यायाचा 5 आणि 7 आणि 8, 9, 10 मंत्र कन्सेप्ट क्लिअर करेल. बघा 8व्या अध्यायाचा आता आपण हा 5वा श्लोक वाचूयात. गीता ज्ञानदाता सांगतो, जो पुरुष, जो साधक शेवटच्या काळात पण माझे स्मरण करत शरीराचा त्याग करून जातो, तो माझ्या साक्षात स्वरूपाला प्राप्त होतो नाही. तो मदभावम याती, माझ्यावाल्या भावाला प्राप्त होतो, माझ्यावर आसक्त होतो. आणि यात कोणता संशय नाहीये. 6व्यात हे सांगितलंय की जो अंतसमयी ज्या पण कोणत्या भावामध्ये भावित राहतो, अंतसमयी त्यालाच प्राप्त करतो मृत्यूनंतर. 6व्यामध्ये एक नियम सांगितलाय, विधान सांगितलंय. याचा अर्थ हा आहे, हे कुंतीपुत्र अर्जुन, अंतकाळात ज्या ज्या भावांचं स्मरण करत करत शरीराचा त्याग करून जातो, करतो, तर त्यालाच प्राप्त होतो. सदा त्याच तद्भावम भावितः, त्याच भावाने भावित राहतो, म्हणजे त्यावर आसक्त राहतो, त्यातच भावना बनून राहते. याचा अर्थ हा आहे. पुढे सांगितलंय, म्हणून 7व्यात सांगितलंय, म्हणून सर्व समयी निरंतर माझं स्मरण कर आणि युद्ध पण कर. अर्पण केलेल्या मनबुद्धीने युक्त होऊन निस्संदेह मलाच प्राप्त होशील. आता यामध्ये काय म्हटलंय की एक नियम आहे, अंतसमयी कोणत्याही ज्यावर आसक्त, ज्यामध्ये आशा ठेवत शरीर सोडून जातो, अंत त्यानंतर त्याच्याकडेच पोहोचतो. आता सांगतो की तू मला प्राप्त करायचं तर माझ्यामध्ये मनवाला हो, माझीच साधना कर. युद्ध पण करावं लागेल,
इथे तर युद्ध करावं लागेल माझ्या शरणात राहशील तर. आणि युद्ध करणाऱ्याला तर मग शांती स्वप्नात सुद्धा नाही. याने सिद्ध आहे की ओम नामाचा जप करणाऱ्याला शांती नावाची गोष्ट नाही. यासाठी 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात सांगितले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू परम शांतीला आणि शाश्वत स्थान म्हणजे त्या सनातन परमधामाला प्राप्त होशील. याने सिद्ध झाले की गीता ज्ञानदाता सांगतो की माझ्या शरणात राहायचं असेल तर युद्ध करावं लागेल तुला. आता तू विचार कर, जिथे युद्ध करायचं आहे तिथे शांती नावाची गोष्ट नाहीये, आणि हे ओमने शांती शोधतायत आणि म्हणतात की ओम शांती. झाली शांती? स्वप्नात पण नाही मिळणार. आता गीताजी अध्याय नंबर 8च्या आपण 5, 6, 7 वाचले. 8, 9, 10 मध्ये त्या परमक्षर ब्रह्मची महिमा सांगितली. पहा, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब सरजी. आपलं नाव? परमेश्वर विठ्ठल वाघमारे. आपण कुठून आलात? गाव चिंचोली, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? परंपरागत आजोबा पण जोपासून वडिलांपासून शेती आणि केश कर्तनालयाचं दुकान आहे माझं. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2004 जानेवारी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जसं आजोबा पण जोपासून कुळदैवत सोनारी, जिल्हा उस्मानाबाद, भैरवनाथाची यात्रा पायाने 10-20 वर्ष जाणं. तसंच कुठल्याही प्रकारचे सद्गुरूला शरण न गेलेलं नव्हतो आणि कुठल्याही मंत्राची वगैरे साधना केली जात नाही तिथं. फक्त यात्रेला जाणं आणि आजूबाजूला बऱ्याचशा वर्षी बघितलं की मांसाहार ते लोक अन्वय करतात. त्याच्यानंतर गावातल्या पारंपरिक बजरंगबली मंदिरात प्रत्येक शनिवारी जाणं. अजून परत मग पंढरपूर यात्रा, कारण गावापासून 30-35 किलोमीटर अंतरावर विठ्ठलाचं देवस्थान तीर्थयात्रा पंढरपूर क्षेत्र असल्यामुळं आईवडील अशी चालत जायचो. घरची परिस्थिती गरजेची असल्यामुळं सायकलीवर प्रवास करणं, नदीला आंघोळ करणं. बऱ्याच वेळा आमचे पैसे कपडे नदीलासुद्धा चोरी गेले. तिथून पुढं मंदिरात जाणं आणि अशा यात्रा आम्ही 10-12 वर्ष करत गेलो. पण असं म्हणजे मला आवड होती की लहानपासून वाचनाची भरपूर आवड असल्यामुळं अजून काय ह्याच्या पुढं काय ज्ञान आहे का ह्याच्या शोधार्थ मी असताना त्याच्यानंतर पुन्हा माझ्या हातात पुण्यामध्ये वास्तव्यास गेलो आणि पुण्यात जैन धर्माचा अभ्यास बरेचसे दिवस माझे चातुर्मासामध्ये वाचण्यात आलं. आणि जैन धर्माचा अभ्यास वाचताना वाणी इतकी मधुर आहे की ऐकायला गोड वाटायला लागली. आणि ऐकत असताना त्या चातुर्मासामध्ये जवळजवळ 3 ते 4 वर्ष चातुर्मास न्यूजपेपरला आणि ग्रंथातून वाचल्यामुळे त्यात ओम मंत्राचं त्यांनी जैन धर्मानं फायनल केलेलं आहे. तर त्यात त्यांनी पंचसूत्री बनवलेले. त्या पंचसूत्रीमध्ये प्रत्येक वाक्यामध्ये ओम अरिहंतानं ओम असा बराचसा उल्लेख त्या पंचसूत्रीमध्ये आलेला आहे. मग त्यांनी फायनल टार्गेट केलं की ओम मंत्राचा आम्ही जाप करतो. तर ठीक आहे. मग मला ते वाचनात आलं की जैन धर्माच्या अभ्यासात असं वाचनात आलं की ह्याच्या पुढं अजून काही ओमच्या पुढं अजून काय साधना, ह्याच्या पाठीमाग कुणीतरी पडद्याच्या पाठीमाग अजून कोणी सुप्रीम असलं पाहिजे असं एक मला थोडंसं शरीरामध्ये माझ्या चमकून गेलं. ठीक आहे. मग ते करत असताना परत तीर्थयात्रा शेगावमधून गजानन महाराजाचं गजानन विजय ग्रंथ हाती पडला आणि असे ग्रंथ 2-2 वेळा मी वाचत गेलो. पण त्यातलं मूळ संस्कृतचं ज्ञान मला जास्त माहिती नसल्यामुळं नुसतं वाचायचं की वाचल्यानंतर बी लाभ होतो एवढंच माहिती. पण कुठल्या गुरुला शरण गेल्यामुळं ह्याचा लाभ होतोय का नाही हे काय माहिती नव्हतं. पण मूळ संस्कृत मला अजिबात कळत नव्हती. पण असं वाचत गेलो. पण काही असं विशेष म्हणजे परिस्थिती गरिबीत काय बदल झाला आणि कुठल्याही प्रकारची अशी प्रगती मला काय जाणवलीच नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात. सुरुवातीला आपण मंदिरात जाणे, त्याचप्रमाणे दिंडीला जाणे, आषाढी एकादशीला तुम्ही पंढरपूरला जात होतात आणि असं करत असताना तुम्हाला जैन धर्माची सुद्धा साधना कळाली आणि त्याचीसुद्धा तुम्ही आपण भक्तिविधी, त्यांचीसुद्धा जी पारंपरिक जी भक्तिविधी ओमची साधना आहे तीसुद्धा आपण केली. मग मला असं विचारायचं आहे की आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात आणि संत रामपालजी महाराजांची जी भक्तिविधी आहे ही आपल्याला कशी कळाली? संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये कसं आलो हा प्रश्न मला एक मनोरंजकच कथा माझ्या म्हणजे बाबतीत घडली की मी
गावाकडं दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे व्यवसायासाठी पिंपरी चिंचवड गाठलं. तिथे व्यवसाय माझा केश कर्तनाचा चालू केला आणि 3-4 वर्ष करत असताना त्यावेळेस कुठल्याही म्हणजे आस्थाच्या नावावर फक्त 3 महिने संत रामपालजी महाराजचा कार्यक्रम चालू होता. त्याच्यानंतर अशी विशेष काही ॲडव्हर्टाईज किंवा माईकनं प्रचार, कुठल्याही चॅनलला कार्यक्रम असे काही जास्त नव्हता. परंतु ज्यावेळेस मी मार्केटमध्ये फिरत होतो त्यावेळेस डिजिटल ॲडव्हर्टाईज गुरुजींची अशी लागली की जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा कार्यक्रम आणि सर्व धर्मांच्या शास्त्राच्या आधारावर. मग मला ते सर्व धर्म म्हणल्यावर मला ते थोडासा आनंद झाला, कारण मला असं काय भेद असं म्हणजे माझ्या मनात लहानपणापासूनच कसे भेद कधी शब्द आलाच नाही. तर ते मला ऐकून गोड वाटलं आणि पाठीमागचा अभ्यास असल्यामुळं जगद्गुरू तत्वदर्शी शब्द जे आहेत नावाच्या अगोदर म्हणलं संत कोणी का असं ना, पण नावाच्या अगोदर जगद्गुरू तत्वदर्शी संत ज्या अर्थी लागले त्या अर्थी ह्या संताकडे नक्कीच मोठा खजिना असला पाहिजे असे मनात माझे विचार चमकून गेला. म्हणजे ठीक आहे, आपल्याला कोणी निमंत्रण दिलं नाही पण आपल्याला हे मिळालं आहे, चला आपल्याला वेळ बी आहे ना आपण कार्यक्रमाला जाऊ. म्हणून 2004ला मी रामपालजी महाराज या कार्यक्रमात जाऊन बसलो आणि मी जवळजवळ 3 ते 4 तास प्रवचन ऐकलं महाराजांचं. तर महाराजांचं प्रवचन ऐकल्याच्यानंतर मला महाराजांनी त्यामध्ये वेद, चारुवेद, भगवद्गीताशास्त्र, त्याच्यानंतर श्रीमद्देवी भागवत असे बरेचसे ग्रंथ मला म्हणजे गुरुजींनी पेज नंबर पान काढून सगळे पुरावे दाखवल्याच्यानंतर माझ्या मनात जे प्रश्नचिन्ह अगोदरचं होतं ते प्रश्नचिन्ह थोडंसं म्हणजे बाजूला सरकल्यासारखं वाटायला लागलं. आणि बाजूला सरकल्याच्या वाटल्यानंतर ज्यावेळेस गुरुजींनी देवी भागवत आणि ह्याच्यामधून गीताशास्त्रामधून ज्यावेळेस डायरेक्ट पूर्ण ब्रह्मचे जे ॲड्रेस आहे की गावच सांगितलं डायरेक्ट की 18व्या अध्यायामध्ये 62 श्लोकामध्ये पूर्ण परमात्मा सतस्थान सतधामध्ये शाश्वत गाव आहे आणि तिथं तो राहतो म्हणल्यावर मला जरा आश्चर्य घ्या आणि हे स्थान कधीही भूकंप, प्रलय, महाप्रलयमध्ये, विनाशमध्ये येत नाही. म्हणून मला अजून मग आनंद झाला आणि उत्सुकतेने बघत बसलो प्रवचन. आणि त्याच्यानंतर 8व्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये डायरेक्ट पूर्ण ब्रह्म कबीरदेव आहेत हे रामपालजी महाराजांनी ज्यावेळेस उघडून दाखवलं त्यावेळी तर अजून शंका माझी मिटले आणि मग अभ्यास करायला म्हणलं काहीच अडचण नाही. मग मला थोडीशी प्रेरणा वाटायला की ठीक आहे आता सत्संग झाल्याच्यानंतर गुरुजींकडून उपदेश घ्यायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर पूर्ण ब्रह्म कबीर साहेबांना जर भेटायचं असेल, त्यांचं दर्शन करायचं असेल, त्या लोकांमध्ये जर जायचं असेल तर 4व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकमध्ये सांगितलं की वेदाने गीताशास्त्राने निष्कर्ष दिला आहे. त्यात रामपालजी महाराजांनी उघडून दिलं की तुम्हाला तत्वदर्शी संतांना शरण जावं लागेल, अन्य कोणी रस्ता नाही, कुठला पर्याय शिल्लक नाही. बाकीचे सगळे पर्याय पूर्ण ब्रह्मने रिजेक्ट केले आहेत. एकच मार्ग आहे तो तत्वदर्शी संतांमार्फत माझ्यापाशी येणं. ते ऐकून मला आनंद झाला आणि असं वाटलं की आज प्रवचन ऐकल्यानंतर गुरुजींकडून नामदेव घ्यायला काहीच हरकत नाही आणि हरकत नाही. आणि त्याच्यानंतर मग प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेतली 2004 जानेवारीमध्ये. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच आपल्याला परमेश्वर प्राप्तीसाठी आपली धडपड होती. आपल्याला असं वाटायचं की परमेश्वर कधी प्राप्त होतो आणि कुठल्या मार्गातून प्राप्त होते. परंतु अशा असताना तुम्हाला संत रामपालजी महाराजांचं सत्संग बघावयास मिळालं 2004मध्ये आणि आपल्याला संत रामपालजी महाराजांनी जी गुरुदीक्षा दिली किंवा जे ज्ञान दिलं त्यातनं आपल्याला आत्मिक समाधान मिळालं आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला संत रामपालजी महाराजांकडून 2004मध्ये उपदेश घेतल्यानंतर 2006 ते 2007च्या दरम्यान मी गावाकडे शेती भरपूर असल्यामुळं जनावरांचा बी मला आवड होती आणि एक मी त्यावेळेस परिस्थिती गरिबीची होती आणि एक पहिला जातीची म्हैस खरेदी केली, गावरान जातीची पंढरपूर देशी. आणि त्या म्हशीचं असं होतं की घरी आल्यानंतर मी डॉक्टरांकडून चेक केलं की डॉक्टरांनी सांगितलं की ही जी पिशवी लहान आहे, हे काय गर्भधारणा होऊ शकत नाही आणि तुम्ही ही कशाला घेतली, ही खटाकाला ऐकून टाका ही म्हैस, कारण ही काय गर्भधारणा करण्यासारखी नाही. मग मी चिंतित पडलो. एकतर म्हणलं परिस्थिती गरिबीची आहे ना, आपण पत्नीचं सोनं घाण ठेवून मी म्हैस घेतली. आता ही मी एकदम चिंतित पडलो की आता हिचं काय करायचं. मग मी एक साधारण दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी चिठ्ठी दिली होती, त्याचं औषधोपचार न आणता तसं विचार करत बसलो आणि पत्नीला म्हटलं की ठीक आहे, आपण महाराजांना तरी अगोदर प्रार्थना करू, विचारू की काय मग गुरुजींचा सल्ला घेऊन आपण पुढचं काम करू. त्यानंतर संत रामपालजी महाराजांनी दया केली आणि ज्या डॉक्टरांनी सल्ला दिला की ही खटकाला विकण्यासारखी आहे, त्या म्हशीला आज रामपालजी महाराजांच्या आशीर्वादानं 9 वर्षातून 9 रेड्या उत्पन्न झाल्यात. आज दही, दूध, तूप
एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि आमची आर्थिक प्रगतीसुद्धा ह्या म्हशीपासून झालेली आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा लाभ मला असा झाला आहे की माझ्या युरिन मार्गातून त्रास होत होता, मला पोट फुगत होतं आणि पोट फुगल्याच्यानंतर मी हॉस्पिटलला उपचार घेतले. हॉस्पिटलला उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की युरिन मार्गामध्ये मांस जास्त वाढल्यामुळं हे जिल्ह्याच्या ठिकाणी याचं ऑपरेशन करावं लागेल आणि ते छोटंसं ऑपरेशन आहे ते तुम्हाला करावं लागेल, नाहीतर असं पोट फुगून त्रास होईल तुम्हाला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही सोलापूरला चेक केल्याच्यानंतर घरी आल्यानंतर एक 10 ते 12 दिवस आम्ही औषधोपचार घेतले. काही त्याचा म्हणजे असा विशेष लाभ झाला नाही. मग त्याच्यानंतर मी परत गुरुजींना प्रार्थना केली की मला युरिन मार्गामध्ये संत रामपालजी महाराजांना मी परत प्रार्थना केली की गुरुजी मला असा त्रास आहे, तर मला माझ्या आरोग्यावर थोडंसं सहयोग द्या आणि मला थोडं बरं करा याच्यातून. आणि ही प्रार्थना केल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी मला थोडंसं रिलॅक्स व्हायला लागलं, माझं पोट फुगायचं तर कमी आलं. आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ 10 ते 12 वर्ष झालं मला कुठल्याही युरिनचा कसल्याही पद्धतीचा आता सध्या आजपर्यंत त्रास नाही. ती एक मला लाभ झाला संत रामपालजी महाराजांकडून. आणि तिसरा लाभ मला असा आहे की मी साध्या छपरामध्ये राहत होतो, जवळजवळ 1,38,000 फ्री गव्हर्नमेंटनं मंजूर केलं आणि आज मी त्या घरामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं बांधून राहत आहे. मला गुरुजींनी ते चांगलं घर मिळवून दिलं, हा एक मला लाभ झालेला आहे. आणि त्याच्यानंतर संत रामपालजी महाराजांनी आज आपला मुलगा नीटच्या परीक्षा देतोय, नीटच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क पडलेले आहेत आणि गुरुजींच्या आणि त्याचंसुद्धा प्रतिक्रिया सारखी असते की मला गुरुजींच्या आशीर्वादाने मी आज ही परीक्षा देऊ शकलो. नीटच्या परीक्षेमध्ये मला चांगले मार्क आज पूर्ण संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मिळालेले आहेत. तर तो गुरुजींना कधीही विसरणार नाही. अशी डेली सगळं पूर्ण परिवार आमचा संत रामपालजी महाराजला शरण गेलेला आहे आणि भक्ती करत आहेत. आणि आज मी एकदम सुखी आणि परिवारासकट एकदम स्थिर आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जेव्हापासून आपण गुरुदीक्षा घेतली आणि त्यांनी सांगितली जी भक्तिविधी आहे आपण जी स्वीकारली, त्यानुसार आपण गुरुमंत्र जाप केला, त्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण जे आपले मित्रपरिवार आहेत, जे आपले आप्तेष्ट आहेत किंवा नातलग आहेत आणि जो समुदाय आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? पूर्ण महाराष्ट्रीयन जनतावासियांना मी सांगू इच्छितो, प्रार्थना आहे की तुम्ही पूर्ण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून तुम्ही संत रामपालजी महाराज शरण घेऊन तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू शकता. भरपूर कल्याण आणि सुख येते. मी स्वतः अनुभवले, ते तुम्हाला सुद्धा अनुभवास येणार आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडून अनुग्रह घेतल्यानंतर किंवा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर माणसाला शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक अशा बऱ्याच प्रकारचे सुख प्राप्त होतात. तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान सेंटर खुले आहेत. त्याच्या खाली ज्या वेगवेगळ्या चॅनलवर खाली पट्टी येते त्या पट्टीमध्ये फोन नंबर आहेत, ते फोन नंबर करू शकता आणि फोन नंबर केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नामदान मंत्र मिळू शकतो. तर तुम्ही ते ग्रहण करू शकता. जेवढ्या लवकरात होईल तेवढं संत रामपालजी महाराजांना शरण या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज आपल्या टी व्ही चॅनलवर जे काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या नंबर जर आपण संपर्क साधला तर त्या व्यक्तीला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की तो जो व्यक्ती आहे त्याला नामदीक्षा घ्यायची असेल, त्या व्यक्तीला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क लागत नाही. निःशुल्क कुठलेही 1 रुपयासुद्धा फी भरायची गरज नाही. फ्री निःशुल्क नामोपदेश तुम्हाला दिला जाईल संत रामपालजी महाराजांकडून. धन्यवाद. सत साहेबजी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.